मित्रांनो, तुमच्या दुकानासाठी किंवा आस्थापनेसाठी म्हणजेच एस्टॅब्लिशमेंटसाठी शॉप ॲक्ट लायसन्स आता ऑनलाईन बनवता येते, तेही काही मिनिटांमध्येच. ते कसे बनवायचे, त्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहेत, किती पैसे तुम्हाला भरावे लागतील आणि किती वेळात ते आपल्याला डाउनलोड करता येऊ शकते, हे सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, आपले सरकार पोर्टलवर जाऊन ही सर्व प्रोसेस किंवा शॉप ॲक्ट लायसन्सचा ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येतो. पण त्यासाठी पोर्टलवर आधी नोंदणी करून तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. म्हणून सर्वप्रथम पोर्टलवर न्यू यूजर रजिस्टर हिअर यावर क्लिक करा. इथे अकाउंट तुम्हाला दोन प्रकारे तयार करता येते, मोबाईल नंबर व्हेरीफाय करून आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून. यापैकी आपण पहिला ऑप्शन निवडू. त्यासाठी इथे टिक करा. त्याखाली लिस्टमधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा व पुढे मोबाईल नंबर टाईप करून सेंड OTP बटन क्लिक करा. त्यानंतर आलेला OTP या ठिकाणी टाईप करून तो व्हेरीफाय करा. मित्रांनो, अकाउंटसाठी तुम्हाला एक यूजर नेम सेट करावे लागेल. ते यूजर नेम या बॉक्समध्ये टाईप करा. नंतर तुम्हाला अकाउंटसाठी पासवर्ड तयार करावा लागेल. तो पासवर्ड इथे लाल रंगात दिलेल्या सूचनांनुसार टाईप करा किंवा तयार करा आणि सेम पासवर्ड पुढच्या बॉक्समध्ये टाईप करून तो कन्फर्म करा. म्हणजे या यूजर नेम आणि पासवर्डने तुम्हाला तुमचे अकाउंट पुन्हा पुन्हा लॉग इन करता येईल. आता त्याखाली तुमचे संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करा, म्हणजे ते मराठीमध्ये पुढे डिस्प्ले केले जाईल. पुढे तुमची जन्मतारीख या कॅलेंडरच्या साहाय्याने सिलेक्ट करा. नंतर डिक्लेरेशनचा हा बॉक्स टिक करून रजिस्टर बटन क्लिक करा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे अकाउंट या पोर्टलवर आता तयार केले आहे. आता अकाउंट लॉग इन करण्यासाठी पुन्हा या पेजवर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड एंटर करायचे आहे. तसेच दिलेला कॅप्चा कोडही टाईप करायचा आहे. नंतर लिस्टमधून तुमचा जिल्हा सिलेक्ट करा आणि लॉग इन बटन हिट करा. मित्रांनो, अकाउंट लॉग इन झाल्यानंतर होम पेजवर असलेल्या या सर्च बारमध्ये शॉप ए इतकं जरी टाईप केलं तरी शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आपल्याला मिळतो. तसेच डाव्या बाजूच्या ऑप्शन्सपैकी जर तुम्ही इंडस्ट्रीज, एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनमधल्या सब डिपार्टमेंटच्या लिस्टमधून लेबर डिपार्टमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करून त्या अंतर्गत उपलब्ध सुविधांपैकी पुन्हा शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आपल्याला मिळतो, जिथे प्रोसीड बटन क्लिक करूनही आपल्याला प्रोसेस करता येते. याचा अर्थ शॉप ॲक्ट लायसन्स काढण्यासाठी जी सर्व्हिस या पोर्टलवर आपल्याला पाहिजे आहे ती तुम्हाला दोन प्रकारे शोधता येते, एक तर सर्च बारमध्ये किंवा या मेनूमध्ये. तर आपण इथे आता सर्च बारमध्ये टाईप केल्यानंतर हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. पुढच्या पेजवर रजिस्ट्रेशन टाईपमध्ये लायसन्स इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःसाठी हवे आहे की ऑर्गनायझेशन, फर्म और कंपनी यासाठी ते सिलेक्ट करा. आज आपण इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत, म्हणजे स्वतःसाठी आपल्याला लायसन्स पाहिजे आहे. त्यानंतरच्या पेजवर डाव्या बाजूच्या शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन मेन्यूखाली असलेला सेल्फ डिक्लेरेशनवर क्लिक करा. मित्रांनो, हे डिक्लेरेशन किंवा स्वघोषणापत्र तुम्हाला प्रिंट करायचे आहे. ते व्यवस्थित वाचून त्यावर सही करायची आहे, जे नंतर आपल्याला पुन्हा फोटो काढून किंवा स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करायचे आहे. आता पुन्हा या पेजवर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन या मेन्यूखाली असलेला ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करा आणि पहिला ऑप्शन टिक करून त्या खालचे कन्फर्म बटन क्लिक करा. मित्रांनो, आता आपल्याला आलेला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. सर्वप्रथम तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर तालुका सिलेक्ट करा. तसेच इथे तुमच्या जिल्ह्यातील ज्या ऑफिसकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे ते ऑफिस या लिस्टमधून सिलेक्ट करा. त्याखाली तुमच्या आस्थापनेचे म्हणजे एस्टॅब्लिशमेंटचे किंवा दुकानाचे नाव काय ते इंग्रजीमध्ये टाईप करा. पुढे ते आपोआप मराठीमध्ये डिस्प्ले केले जाईल. जर याआधीही तुम्ही कधी नोंदणी केली असेल तर ती कशी केली होती, ऑनलाईन केली होती की मॅन्युअल, ते यापैकी एक सिलेक्ट करा. आणि पहिल्यांदा जर नोंदणी करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशन हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची आस्थापना किंवा एस्टॅब्लिशमेंट अथवा दुकान कोणत्या जागी आहे त्याचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित भरा. मोबाईल नंबर, यूजर IDच्या पुढे ओनरशिप ऑफ प्रिमायसेस म्हणजे ज्या जागी तुमची आस्थापना किंवा दुकान आहे ती जागा स्वतःची की भाड्याने ते सिलेक्ट करा. आता इथे तुम्ही व्यवसाय किंवा आस्थापना किंवा तुमचे दुकान कधी सुरू केले ती तारीख या कॅलेंडरच्या साहाय्याने सिलेक्ट करा. पुढे व्यवसायाचे स्वरूप काय त्याची माहिती भरा. व्यवसाय प्रायव्हेट आहे की पब्लिक योग्य तो ऑप्शन निवडा. मित्रांनो, आता इथे मॅनपॉवर किंवा वर्कर्स म्हणजेच तुमच्या दुकानात किंवा आस्थापनेत किती व्यक्ती काम करत आहेत त्याची माहिती द्या, जसे किती पुरुष किंवा किती महिला आहेत आणि इत्यादी विचारलेली माहिती भरा. जर व्यवसाय तुमच्याच नावावर असेल तर मालकाचे संपूर्ण नाव इथे तुमचे नाव टाका. तसेच तुमचा रहिवासी पत्ता त्याखाली भरा.
पत्त्याच्याच ठिकाणी आधार नंबर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि स्टेट्स किंवा डेझिग्नेशन्स म्हणजे तुमचे पद काय आहे ते भरा. जसे मी या ठिकाणी प्रोप्रायटर असे टाकत आहे. आस्थापनेसाठी कोणी मॅनेजर असेल म्हणजे व्यवस्थापक असेल तर त्याचीही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्फ ओनरशिप प्रोप्रायटरी हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्याखाली मालकाच्या कुटुंबातील कोणी आस्थापनेमध्ये किंवा दुकानामध्ये काम करत असेल तर त्याचे संपूर्ण नाव टाईप करा. इथेही ते आपोआप पुढच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये डिस्प्ले केले जाईल. नंतर हे डिक्लेरेशन वाचून आय ॲग्री हा बॉक्स टिक करा आणि सेव्ह डिटेल्स हे बटन क्लिक करा. माहिती सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला एक युनिक ॲप्लिकेशन आय डी मिळेल. त्यासमोर शेवटी अपलोड डॉक्युमेंटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. मित्रांनो, इथे तुम्हाला तुमचा फोटो, तुमच्या सहीचा फोटो, तुमचे आधार कार्ड, याआधी प्रिंट केलेले सेल्फ डिक्लेरेशन ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यापैकी तुमचा फोटो आणि घेतलेल्या सहीच्या फोटोची साईज ही 5 KB ते 20 KB दरम्यान असायला पाहिजे. त्यानंतर आधार सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करा, जे PDF फॉर्मॅटमध्ये आणि 75 ते 100 KBच्या साईजमध्ये असायला पाहिजे. हे सर्व एक एक करून अपलोड करून घ्या. मित्रांनो, इथे कंपल्सरी डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या आस्थापनेचा म्हणजेच तुमच्या दुकानाचा ॲक्च्युअल फोटो अपलोड करायचा आहे. हा फोटो कंपल्सरी आहे, त्याशिवाय लायसन्स मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्या. आता खाली अपलोड डॉक्युमेंट्स बटन क्लिक करा. डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली यावर ओके क्लिक करा. मित्रांनो, यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल, जे आहे ₹23.60 फक्त. त्यासाठी इथे कन्फर्म बटन क्लिक करा. नंतर आलेल्या ऑप्शन्सपैकी एक पेमेंट ऑप्शन वापरून पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा, म्हणजे लगेचच तुमचे लायसन्स तुम्हाला डाउनलोड करता येईल. आता पेमेंट पूर्ण झाले असून या पेजवर तुम्हाला उजव्या बाजूला 2 नवीन ऑप्शन्स दिसतील, डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट आणि डाउनलोड फॉर्म. जो आपण फॉर्म भरला आहे तो तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट हे म्हणजेच तुमचे शॉप ॲक्ट लायसन्स. तर यावर क्लिक करून ते तुम्हाला अशा प्रकारे प्रिंट आणि डाउनलोड करता येते. या प्रोसेस संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.